श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहोत सिंह राशीच्या जातकांना एप्रिल 2024 हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे. तत्पूर्वी आपल्या सर्वांना 9 एप्रिल 2024 रोजी येणारा गुढीपाडवा नूतन वर्षाचा पहिला दिवस, चैत्र महिन्यातील पहिला दिवस यासाठीच्या मंगलमय शुभेच्छा देते. आणि याचबरोबर आपण सर्व स्वामी सेवेकरी आहोत. स्वामींचा प्रकट दिन या महिन्यामध्ये 10 एप्रिल रोजी येत आहे. तर नक्कीच याही शुभ दिवसाच्या, या मंगल दिवसाच्या आपल्या सर्वांना मंगलमय अशा शुभेच्छा देऊन आजच्या या महत्त्वपूर्ण माहितीला सुरुवात करते. अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल अशा पद्धतीने आज मी ही माहिती सिंह राशीच्या जातकांसाठी अर्थात तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. प्रथम जाणून घेणार आहोत सिंह राशीच्या जातकांना व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने एप्रिल महिना काय म्हणतो. लग्नस्थानामध्ये सिंह रास, ज्या ठिकाणी रविदेवांची रास आहे, लग्नेश रविदेव आहेत तुमचे आणि ते अष्टमस्थानातनं गोचर करत आहेत. अष्टमस्थान हे अशुभ मानलं जातं. मित्राच्या राशीतनं अष्टमस्थानातनं रविदेवांचं गोचर हे तुम्हाला थोड्याफार प्रमाणामध्ये व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने 14 एप्रिल पर्यंतचा जो कालावधी आहे तो तुम्हाला थोडासा खडतर प्रवासाचा, संघर्षाचा म्हणता येईल. आरोग्याच्या कुरघोडी किंवा आर्थिक अडचणींमधनं जावं लागणार आहे 14 एप्रिल पर्यंत. तदनंतर मात्र तुम्हाला उत्तम कालावधी आहे. तुम्हाला या महिन्यामध्ये आरोग्याच्या दृष्टीने विशेष काळजी घ्यायची आहे. 14 एप्रिल पर्यंत गुडघेदुखी, सांधेदुखी किंवा मणक्याचे विकार जर तुम्हाला पूर्वीपासूनच असतील किंवा नव्याने ह्या काही गोष्टींचा त्रास तुम्हाला या महिन्यात जाणवू शकतो. विशेष पायांना, तळपायांना जळजळ होणं, आग होणं असे काहीसे कुयोग तुम्हाला या महिन्यामध्ये जाणवू शकतात. 14 एप्रिल पर्यंत हा कालावधी आहे. त्यानंतर मात्र तुम्हाला उत्तम आरोग्याची साथ सोबत लाभणार आहे. कारण रविदेव भाग्यस्थानातनं उच्च राशीतनं गोचर करणार आहेत. विशेष लाभदायक स्थिती तुम्हाला 14 एप्रिल नंतर दिसून येत आहे. याबरोबर धनस्थानाच्या दृष्टीने विचार केला, धनेश बुधदेव जे मीन राशीतनं गोचर करणार आहेत 9 एप्रिल नंतर. एप्रिल पर्यंत धन संचय करण्याच्या दृष्टीने किंवा गुंतवणुकीच्या दृष्टीने विचार केला तर 9 एप्रिल नंतरचा कालावधी उत्तम म्हणता येईल. 9 एप्रिल पर्यंत थोड्याफार प्रमाणामध्ये अडचणी येऊ शकतात गुंतवणुकीच्या दरम्यान. गुंतवणुकीचा मोठा डिसिजन तुम्हाला घ्यायचा आहे पण त्यामध्ये कन्फ्युजन निर्माण होऊ शकतं, संभ्रम अवस्था निर्माण होऊ शकते, असे कुयोग येऊ शकतात. 9 एप्रिल नंतर आर्थिक प्रगती आणि गुंतवणुकीचे योग उत्तम प्रमाणात आहे. बऱ्याच तृतीय स्थानाकडे वळूयात. पराक्रम, परिश्रम स्थान ओळखलं जाणारं तिसरं घर, या स्थानाचे अधिपती शुक्रदेव जे अष्टमस्थानातनं गोचर करत आहेत. अष्टमस्थान हे त्रिकभाव, अशुभ भाव मानलं जातं, परंतु मीन राशीतनं शुक्रदेवांचं गोचर विशेष म्हणता येईल. कारण शुक्रदेव मीन राशीमध्ये उच्च होतात. त्यामुळे शुक्रदेवांचा लाभ प्राप्त करून घ्यायचा आहे. तुम्हाला कीर्ती, प्रसिद्धी प्राप्त करून घ्यायची असेल तर विशेष कार्यातनं उत्तम गुणगौरव प्राप्त करून देणारी स्थिती तुम्हाला या महिन्याच्या 25 एप्रिल पर्यंत आहे. याचबरोबर मीडिया क्षेत्रामध्ये तुम्ही कार्यरत असाल, युट्यूबर असाल किंवा कुठल्याही मीडिया क्षेत्रासंदर्भातील कार्य तुमच्याकडनं होत असेल तर तुम्हाला नक्कीच गुणगौरव प्राप्त करून देणारी स्थिती या महिन्याच्या 25 एप्रिल पर्यंत आहे. तुम्हाला गायन, वादन, नाट्य, नृत्य या क्षेत्रामध्ये तुम्ही कार्य करत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा विशेष लाभदायक स्थिती आहे. तुमच्या कामातनं तुम्हाला कीर्ती, प्रसिद्धी प्राप्त करून देण्यासाठी शुक्रदेवांच्या युतीत असणारे शुक्र महाराज तुम्हाला नक्कीच कृपा करतील. याबरोबरच आपण पुढील स्थानाकडे वळूया. चतुर्थ स्थान, मातृसौख्याचं आणि वाहन वास्तूच्या सौख्याचं म्हणून ओळखलं जाणारं हे चौथं घर. चौथ्या घरामध्ये येणारी मंगळदेवांची रास. मंगळदेव सप्तम स्थानातनं केंद्रस्थानातनं गोचर करत आहेत. अतिशय उत्तम आहे. परंतु मंगळदेव हे शनियुक्त आहे आणि कुंभ या शत्रू राशीतनं गोचर करत आहेत. त्यामुळे त्याचं शुभ अशुभ परिणामकारक फळ तुम्हाला प्राप्त करून देतील. अर्थात तुम्हाला या महिन्यामध्ये घरामध्ये एखादं कार्य घडून आणण्याचं काम होणार आहे आणि त्यामध्ये मोठी दगदग किंवा धावपळ तुमची होऊ शकते, असे काहीसे योग आहेत. यामधनं तुम्हाला समाधान प्राप्त होईलच, परंतु थोडासा कार्याचा ताण तुम्हाला जाणवणार आहे. विशेष गृहिणींना हा ताण जाणवू शकतो. कामाची धावपळ तुम्हाला या महिन्यात होण्यासारखे ग्रहयोग आहेत. याबरोबर मातृसौख्याच्या दृष्टीने हा महिना मध्यम स्थितीमध्ये दर्शवतो. पंचम स्थानाकडे वळूयात. राशीपत्रिकेतील 5वं घर, ज्यावरून आपण शिक्षण, संतती, प्रेम, प्रणय पाहतो. 5व्या घराचे अधिपती गुरुदेव जे पत्रिकेतील 9व्या घरातनं गोचर करत आहे. 9व्या घरातलं गुरुदेवांचं गोचर अतिशय लाभदायक आहे. कारण ते स्वतःच्याच राशीतनं गोचर करतायत, स्वतःच्याच घरातनं गोचर करतायत आणि मित्राच्या राशीतनं गोचर करतायत. हे अतिशय शुभ म्हणता येईल. भाग्यस्थानातलं गुरुदेवांचं गोचर
विशेष लाभदायक ठरतं. त्यामुळे शिक्षणाच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे. 1ली ते 12वी पर्यंतचं शिक्षण घेणारा वर्ग असू दे किंवा पुढील शिक्षण घेणारा उच्च शिक्षण घेणारा वर्ग असू दे, अतिशय उत्तम ग्रहयोग आहे. याबरोबरच शिक्षक वृंदांसाठी सुद्धा ही पर्वणी म्हणता येईल, विशेष गुरुदेवांची कृपा प्राप्त करून देणारी म्हणता येईल. या महिन्यात तुम्हाला शिक्षक वृंदांना अतिशय उत्साहाने तुम्ही तुमचं शिक्षणाचं ज्ञानदान करण्याचं कार्य करणार आहात आणि त्यातनं समाधान सुद्धा प्राप्त करून घेणार आहात. म्हणजेच तुम्हाला हा महिना विशेष लाभदायक आहे. या स्थानावर आपण प्रेम प्रणय पाहतो. प्रेम प्रणयाच्या दृष्टीने विचार केला तर पंचमेश गुरुदेव हे सुस्थितीमध्ये आहेत. त्यावरती शनिदेवांची तृतीय दृष्टी येत आहे. त्यामुळे किरकोळ प्रमाणामध्ये तुमच्या जोडीदाराकडनं म्हणजे अर्थात तुमच्या प्रियकराकडनं किंवा प्रेयसीकडनं थोड्याशा अपेक्षा वाढलेल्या दिसून येतील किंवा एखाद्या गोष्टीबद्दल जास्त चिंतन मनन किंवा त्या विषयावरती सातत्याने चर्चा होणं असे काहीसे योग येऊ शकतात. पण यामुळे तुमचं नातं दुभंगणार नाही किंवा तुम्ही एकमेकांपासून लांब होणार नाहीत असे एक कुयोग नाही. आहोत षष्ठस्थान, ज्यावरून आपण हितशत्रूंचा त्रास होईल का आणि खरेदी विक्रीचे व्यवहार पाहतो. तर या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी असणारी शनिदेवांची रास. शनिदेव हे मूल त्रिकोण राशीतनं सप्तम स्थानातनं केंद्रातनं गोचर करतायत. अतिशय उत्तम योग आहे. ज्यांचा खरेदी विक्री संदर्भातील व्यवसाय आहे, सिव्हिल क्षेत्रामध्ये कॉन्ट्रॅक्टर म्हणून तुम्ही कार्य करत असाल तर तुमच्यासाठी उत्तम योग आहे. याबरोबर तुम्हाला या महिन्यामध्ये विशेष कार्यातनं गुणगौरव प्राप्त करून देणं, व्यवहारामधनं मोठा लाभ प्राप्त करून देणारं शनिदेवांचं गोचर केंद्रातलं म्हणता येईल, उत्तम म्हणता येईल, राजयोग प्राप्त करून देणारं हे केंद्रस्थानातलं गोचर आहे. सप्तम स्थानाकडे वळूयात. सप्तम स्थानावर आपण जोडदाराचं सौख्य पाहतो. या दृष्टीने विचार केला तर सप्तमेश सप्तम स्थानातच असल्यामुळे उत्तम सहकार्य आणि सौख्य तुम्हाला प्राप्त होईल तुमच्या जोडीदाराकडनं. एखाद्या धार्मिक मांगलिक कार्यामध्ये तुम्हाला सहभाग नोंदवता येईल आणि त्यामध्ये तुमच्या जोडीदाराचं विशेष हस्तक्षेप असणार आहे, साथ सोबत असणार आहे आणि त्यामुळे तुम्ही आनंदी होणार आहात असे शुभ संकेत आहेत. याचं कारण म्हणजे सप्तम स्थानात असणारे मंगळदेव आणि शनिदेव हे विशेष तुम्हाला तुमच्या जोडीदाराचं सौख्य प्राप्त करून देतील. एखाद्या गोष्टीबद्दल आर्ग्युमेंट होऊ शकतात, वाद होऊ शकतात, संवादातनं वादाकडे विषय जाऊ शकतो, पण फार मोठ्या प्रमाणात या तक्रारी होणार नाही. हे होण्याचं कारण म्हणजे शत्रू राशीतील मंगळदेव हे कुयोग निर्माण करून देतात, पण हा काही फार मोठा कुयोग नाही. त्यामुळे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. हा महिना तुमच्या जोडीदाराच्या साथ सोबत प्राप्त करून आनंद प्राप्त वृद्धिंगत करून देणारा असा आहे. अष्टम स्थानात असणारी गुरुदेवांची रास. गुरुदेव हे भाग्यस्थानातनं गोचर करतायत. त्यामुळे भाग्यातनं लाभ किंवा एखाद्या नवीन कार्यातनं मोठा लाभ प्राप्त करून देणारे ग्रहस्थिती या महिन्यात आहेत. करिअरच्या दृष्टीने विचार केला तर नवीन नोकरीची संधी तुम्ही शोधत आहात तर ती संधी तुमच्यापर्यंत येऊन थांबू शकते किंवा तुम्हाला प्राप्त होऊ शकते असे शुभ संकेत आहेत. अर्थात यासाठी तुम्हाला काही उपासनेची जोड द्यावीच लागणार आहे. तर नक्कीच तुम्ही उपासना केली तर नक्की तुम्हाला नवीन नोकरीच्या संधीत असणाऱ्या वर्गाला उत्तम योग आहेत. जे आयटी क्षेत्रामध्ये सर्व्हिस करतायत त्यांच्यासाठी विशेष लाभदायक स्थिती आहे आणि याचबरोबर इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये शिक्षण नुकतंच पूर्ण झाले आणि नोकरीच्या संधीत आहात तर तुमच्यासाठी विशेष शनिदेवांची कृपा होणार आहे. कारण शनिदेव तृतीय दृष्टी भाग्यस्थानावर देत आहेत. त्यामुळे नक्कीच तुम्हाला करिअरची नवीन संधी लगेचच प्राप्त करून देतील. दशमस्थानाकडे वळूयात. नवीन व्यापार उद्योग सुरू करायचा असेल तर तुम्हाला या महिन्यामध्ये विशेष लाभदायक स्थिती आहे. कारण शुक्रदेव हे तुमचे दशमेश होत आहेत. दशमेश शुक्रदेव हे मीनेतनं गोचर करतील 25 एप्रिलपर्यंत. त्यामुळे तुम्हाला विशेष संधी प्राप्त करून देतील, लाभ प्राप्त करून देतील उद्योग व्यवसायातनं. ज्या गृहिणींचा गृह उद्योग आहे, पार्लर आहे किंवा इतर काही स्टेशनरीचं एखादं शॉप आहे, होजेरी गारमेंट संदर्भातील कपड्याचं एखादं शोरूम आहे तर या संदर्भातील व्यावसायिक वर्गाला विशेष लाभदायक स्थिती आहे. या मेडिकल क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींसाठी अर्थात तुम्ही डॉक्टर असाल किंवा तुमचं मेडिकल शॉप असेल तर तुमच्यासाठी सुद्धा हा महिना विशेष लाभदायक आहे. लाभस्थानाकडे वळूयात. लाभस्थानामध्ये असणारी बुधदेवांची रास. बुधदेव हे 9 एप्रिलपर्यंत मेषेतनं गोचर करतील, अर्थात भाग्यातनं गोचर करतील. ते शुभ म्हणता येईल. अष्टमातनं जेव्हा बुधदेव गोचर करतील त्यावेळेस थोड्याफार प्रमाणात तुम्हाला धनसंचय होण्यासाठी किंवा गुंतवणुकीमध्ये अडचणी निर्माण करून देतील. जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं त्याप्रमाणे. स्थान हे परदेशात जाण्यासाठी सुद्धा पाहिलं जातं आणि त्याचबरोबर खर्चासाठी सुद्धा पाहिलं जातं. या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी असणारी जलतत्वाची रास आणि या ठिकाणावरती येणारी राहुदेवांची पंचम दृष्टी तुम्हाला विशेष संधी प्राप्त करून देतील परदेशात जाण्यासाठी. ज्या वर्गाला परदेशात जायचं आहे, ज्या
शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी तुम्हाला परदेशात जायचं आहे तर तुमच्यासाठी हा महिना विशेष म्हणता येईल. खर्चाच्या दृष्टीने जरी विचार केला तर किरकोळ प्रमाणात स्वतःसाठी खर्च करण्याचे योग आहेत. आरोग्यासाठी आणि गुंतवणुकीचे मोठे योग आहेत. त्यामुळे सकारात्मक खर्च हा मोठ्या प्रमाणात आणि किरकोळ प्रमाणामध्ये अपखर्च म्हणता येईल. याबरोबरच आता आपण उपासनेकडे वळूयात. कारण उपासनेची जर जोड दिली तर नक्कीच हा महिना तुम्हाला अतिशय उत्तम जाऊ शकतो. मग ती उपासना कोणती करायची तर शनी आणि मंगळ हे एकत्र आहेत सप्तम भावामध्ये केंद्रातनं. हे देवता राजयोग करतायत त्यामुळे विशेष लाभदायक स्थिती आहे. परंतु मंगळ देव सप्तम स्थानामध्ये कुंभ राशीतनं गोचर करतात. हा कुयोग म्हणता येईल. म्हणून गणपती स्तोत्र वाचन करायचं आहे आणि दररोज एकदा मारुती स्तोत्र वाचन करायचं आहे. हे दोन्हीही स्तोत्र तुम्ही नित्य नेमाने रोज वाचनात ठेवली तर नक्कीच तुम्हाला हा महिना आनंदी, उत्साही आणि योग्य पद्धतीने खर्च होणारा आणि आरोग्यासाठी उत्तम असा राहणार आहे. तर आज आपण सिंह राशीच्या जातकांना एप्रिल 2024 हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे याबाबत माहिती घेतली. तर आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. या महिन्यामध्ये विशेष तुमच्या राशी स्वामींची उपासना करण्याचे शुभ संकेत आहेत. कारण हा महिना आहे रामनवमी उत्सवाचा. त्यामुळे प्रतिपदा ते नवमीपर्यंत उपासनेतनं तुम्हाला नक्कीच भगवत प्राप्ती करून घेण्याचे शुभ संकेत आहेत. म्हणजेच या 9 दिवसामध्ये जर तुम्ही रामरक्षा वाचली तर विशेष तुम्हाला आरोग्याच्या तक्रारी सातत्याने येतात किंवा कुठल्याही कामामध्ये अडथळे येतात तर ते अडथळे दूर सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे या महिन्यामध्ये विशेष तुमच्या राशी स्वामीची उपासना करा, लाभ प्राप्त करून घ्या, आनंद प्राप्त करून घ्या आणि समाधानी व्हा. पुन्हा भेटणार आहोत अशाच महत्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.